श्री स्वामी समर्थ. नवीन घर घेताना घेणाऱ्यांनी भाडुत्री किंवा विकत काय काळजी घ्यायची, तर एक तुम्हाला मी सांगतो. नवीन घर घेताना घर हे आयुष्याला गती देतं. चुकीचं मिळालं तर अधोगती करतं. त्यामुळं घर घेताना कायमस्वरूपी बघायच्या ज्या वस्तू असतात, घर घेताना आपल्याला बघायच्या ज्या काही दिशा किंवा गोष्टी असतात, त्या गोष्टी मी पुढे सांगतो. जर यदा कदाचित तुम्ही घर घेताय तर सौम्य दिशा कोणालाही चालतात. उत्तर, ईशान्य, पूर्व ईशान्य, म्हणजेच हा भाग. ह्या भागामध्ये तुम्हाला दरवाजा असला पाहिजे. दुसरं, नैऋत्येला बेडरूम असला पाहिजे. वायव्येला बेडरूम असावा विद्यार्थ्यांचा. बेडरूम असला पाहिजे. इथे बेडरूम असावा किंवा टॉयलेट बाथरूम असावं. इथे डब्ल्यूसी किंवा बाथ असावा. इथे विद्यार्थ्याची रूम असली तरी चालतं. इथे किचन पण चालेल. किचन अशा दिशेला किचन पण एखाद्या वेळेस चालतं. अशा दिशेला किचन पण एखाद्या वेळेस चालून जातं. वायव्येला. आग्नेयेला 100% किचन असलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला देवघर मिळावं आणि मिळालं पाहिजे. दक्षिणेला एखाद्या वेळेस टॉयलेट बाथरूम असलं तरी चालतं. पण सगळीकडे काय चालतं काय नाही चालतं हे सांगतोय मी, पण त्यातल्या त्यात 100% चालणारं सांगतो. नैऋत्येला बेडरूम चालतं. वायव्येला विद्यार्थ्याचं बेडरूम चालतं. पश्चिमेला घरातला 2 नंबर सदस्य म्हणजेच मुलगा, मोठी मुलगी. इथं मोठा मुलगा, मोठी मुलगी. अशा हिशोबाने घराची रचना असते. आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन असलं पाहिजे. किचन मध्ये पण छोट्या छोट्या वस्तू कुठं काय ठेवायच्या मी जास्त वर्तवत नाही. विचारलं की मी सांगेन. ईशान्येला देवघर असलं पाहिजे. प्रवेशद्वार पूर्व, पूर्व ईशान्य, उत्तर, उत्तर ईशान्य अशा भागामध्ये प्रवेशद्वार असावं. लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल, अशा भागामध्ये हॉल असणं उत्तम. जर असेल तर तुम्हाला वास्तुदोष लागत नाही. कोणी काही सांगितलं की वास्तुशास्त्राप्रमाणे हे जर बरोबर आहे, मी सांगितल्याप्रमाणे नैऋत्येला बेडरूम, वायव्येला टॉयलेट बाथरूम, पश्चिमेला टॉयलेट बाथरूम, ईशान्येला देवघर जागा आहे, उत्तर, उत्तर पूर्व, उत्तर, उत्तर ईशान्य, पूर्व, पूर्व ईशान्य अशा भागात प्रवेशद्वार असलं पाहिजे. उत्तर प्रवेशद्वाराच्या समोर मोठा हॉल असला तर उत्तम. आग्नेयेला किचन असावं. हे असलं तर वास्तुशास्त्र करायची गरज नाही. रेमेडीज करायची गरज नाही. फक्त वास्तुशांती करावी लागेल. बाकी शास्त्र करायची गरज पडत नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे सगळंच बरोबर आहे तर वास्तुशास्त्र करायची गरजच काय. यंत्र लावायची गरज नाही. यंत्र थेरपी नको, रत्न थेरपी नको, अन्य काय थेरपी करायची गरजच नाही. फक्त बघताना तुम्ही ह्या गोष्टी बघा. नाही कळलं तर जाणकार वास्तुतज्ञाला घेऊन जा तुम्ही. पहिला थोडा त्रास होऊ द्या आणि ते त्यांच्या सोयीनुसार, तुमच्या सोयीनुसार वेळ काढा आणि तुम्ही घर बघून घ्यावं, विकत किंवा भाड्याने. जर यदा कदाचित जर तुम्ही असं सगळं केलं तर तुम्हाला आयुष्यात त्रास होणार नाही. नाही केलं त्रासाला समोर जावं लागेल. शास्त्र तुमच्या एकट्यासाठी स्वतः बदलणार नाही. शास्त्राप्रमाणे तुम्हाला बदलावं लागेल. निसर्ग तुमच्यासाठी बदलणार नाही. निसर्गासाठी तुम्हाला बदलावं लागेल. त्यामुळं वास्तुशास्त्राप्रमाणे जर का तुम्हाला काही यश हवं असेल तर सांगितलेल्या गोष्टी वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन घर बघावं. ज्या ज्या दिशेला जे जे पाहिजे ते तेच करावं. स्वस्तात घर मिळतंय.
भावाची रूम फुकट मिळते, बहिणीची रूम फुकट मिळते, वडिलांना 2 रूम आहेत. मला एक आवडते, सजवलेली रूम आहे, पण वास्तुदोष आहे. मला रूम आवडते, मग ती मी घेतो. वास्तुदोष असलेली रूम घेऊन उपयोग काय? सजवलेली असली आणि दोष निर्माण आहे. सजवलेलं उपयोगाला येत नाही, यशदायी होत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे घर असणं अतिउत्तम. त्यामुळे तेच करावं ह्या मताचा मी आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.